ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी 14-15 तोंडं बोलणारी आहेत, तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असेना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे, काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे. ओके. परंतु दुसरीकडे प्रतिसभागृहाला मात्र आदित्य ठाकरे उपस्थित राहत नाही आहेत किंवा शिवसेनेचे तुमचे पदाधिकारी उपस्थित राहत नाही आहेत, आमंत्रण देऊन. नाही, मुळामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलं तर आदित्य ठाकरेंचा नियोजित प्रोग्राम जो आउट ऑफ इंडिया आधीच होता आणि ते ऑलरेडी गेलेले आहेत. तुमचा ह्या 8 दिवसात का 4 दिवसात ठरलेला प्रोग्राम असेल आणि त्यांनी आदित्यांना सांगितलंय की तुमचे पदाधिकारी पाठवा. का पदाधिकारी तुमच्या ओळखीचे नाहीत? तुम्ही का ना स्वतःहून पदाधिकाऱ्यांना दिलं? आमच्यासारखी पदाधिकारी पण उपस्थित राहिली असती, का नाही राहायचं? जर तुम्ही तुमच्या मनसैनिकांना मोटिवेशन देण्यासाठी शॅडो कॅबिनेट केली होती, शॅडो कॅबिनेटचं काय झालं मला माहिती नाही, पण त्यानंतर तुम्ही आता हे करताय तर त्यांना मोटिवेशन देण्यासाठी चांगला प्रयोग आहे, हरकत नाही. फक्त 4 वर्ष झाली महानगरपालिकेचा संपूर्ण कामकाज बंद आहे. नेमकं मागच्या 4 वर्षापूर्वीचं कामकाज की आता प्रशासनाचं चाललेलं कामकाज नेमकं काय कुठलं दाखवणार?